Namaskar. Next example. Find the area of the region bounded by y is equal to cos x, y axis and the lines x is equal to 0 and x is equal to 2 pi. So ह्या सगळ्यांनी बाउंडेड रिजन आपल्याला फाइंड आउट करायचा आणि त्याचा एरिया काढायचा आहे. y ऍक्सिस अँड x इज इक्वल टू 0 या दोन्ही सेमच लाईन झाल्या. y ऍक्सिस जो आहे त्यालाच x इज इक्वल टू 0 लाईन आपण म्हणतो आणि 2 पाय पर्यंत म्हणजे 0 टू 2 पाय हे लिमिट्स इथे समोर दिसतातच की 0 टू 2 पाय हे एक्स ऍक्सिस वरचे लिमिट्स असणार आहेत. आता तो रिजन कोणता आहे तो आपण चेक करूया. फंक्शन्स अँड ग्राफ वगैरे हा चॅप्टर अगदी सुरुवातीला झाला होता कॅल्क्युलसच्या. त्याच्यात आपण बऱ्याच फंक्शनचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स काय असतात ते बघितलं होतं. त्याच्यात साइन कॉस पण कसं आहे, कशा वेव्ज आहेत ते आपण बघितले. आता लक्षात नसेल तर ते व्हिडिओ जाऊन बघा की साइन कॉस टॅन यांचं कसं ग्राफमध्ये रिप्रेझेंट आपण करू शकतोय बघितले त्या फंक्शनचं. तर ते जर माहिती असेल तर लगेच इझी आहे एक्झाम्पल, कारण तो रिजन काय तो कळला की मग ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची कुठल्या रिजन्सची हे लक्षात आलं की आपण त्याचा एरिया फाइंड आउट करू शकतो. आता 0 पासून पुढे म्हणजे सगळं फर्स्ट क्वाड्रंटमध्येच आहे, त्यामुळे डायग्राम काढताना आपल्याला सगळी फर्स्ट क्वाड्रंटमध्येच येणार आहे. फर्स्ट आणि फोर्थ, कारण कॉस आहे त्यामुळे तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये पण जाणार आहे, पण म्हणजे ही साईड आपल्याला लागणार नाही. सो 0 पासून स्टार्ट होणार आहे. आता स्टँडर्ड कॉस एक्स हे फंक्शन आहे, त्यामुळे स्टँडर्ड कॉस एक्सची वेव्ह कॉस वेव्ह कशी काढली येते तर कॉस 0 1 असतं. हे इथे -1 इथे 1 आणि हा 0 0 0 पॉईंट. तर कॉस वेव्ह 0 पासून सुरू होते आणि π/2 जिथे असेल कॉस वेव्ह ही 1 पासून सुरू होते, π/2 ला ती 0 होते, परत ती इथे फोर्थ क्वाड्रंटमध्ये येते आणि पायला इथे -1 होते. सो इथे पाय, त्याच्यानंतर परत 3π/2 ला ती इथे 0 होते आणि 2 पायला इथे पुन्हा +1. त्यामुळे आपल्याला ह्या व्हॅल्यूज माहिती असायला हव्यात. आणि कारण आपल्याला x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 2 पाय एवढ्या रिजन मधला विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस आणि असा सगळा बाउंडेड एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता आपण कॉस इथे कॉसचा ग्राफ म्हणजे डायग्राम काढूया. ही π/2 ला 0 झाली, पायला -1 झाली, 3π/2 ला 0 झाली, 2 पायला ती +1 होते. म्हटलं तसं ड्रॉइंग स्किल ज्यांचे चांगले आहेत त्यांना या वेव्स वगैरे चांगल्या काढता येतील आणि ती अशा पद्धतीने गेली. आता वाय ऍक्सिस कसं म्हटलंय बाउंडेड बाय वाय ऍक्सिस म्हणजे वाय ऍक्सिसने स्टार्ट करायचं, इथून स्टार्ट करायचं एरियाला आणि कुठे एंड करायचं तर x इज इक्वल टू 0. अदरवाईज एक्स ऍक्सिस वर तुम्ही कॉस ही वेव्ह घेतली तर इन्फायनाइट एरिया येणार आहे, कारण ही इन्फिनिटीकडे जाणार. इकडे पण निगेटिव्हकडे पण ते इन्फिनिटीकडे जाते वेव्ह, माहिती आपल्याला 2 पाय पर्यंत जायचं. त्यामुळे आपण इथे 2 पायला इथे x इज इक्वल टू 2 पाय ही लाईन झाली, x इज इक्वल टू 2 पाय. सो किती बाउंडेड असणार आहे, x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 2 पाय. हा इन बिटवीन जो काही सगळा एरिया येणार आहे तो सगळा एरिया कॅल्क्युलेट करायचा. तर आता आपण तो सगळा ड्रॉ करूया. एरिया कुठला आहे तो इथून स्टार्ट होणार, हा सगळा एरिया घ्यायचा आहे, प्लस हा सगळा एरिया कन्सिडर करायचा आहे कारण हा कॉस वेव्हचाच आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस आणि हा पण. सो एकूण आता बघितलं तर 0 टू 2 पाय आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन नाही घेता येणार, कारण ते मध्येच फोर्थ क्वाड्रंटमध्ये गेले. इथे ब्रेक झालेला आहे, इथे ब्रेक होऊन तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये गेला, त्यामुळे ह्या डायरेक्शनने आपल्याला त्याचा एरिया घ्यायचा आहे. त्यामुळे हे 3 डिफरंट एरियाज होणार आहेत आणि ते कॅल्क्युलेट करावे लागतील. सो दिस इज A1 असं म्हणूया आपण, दिस इज A2 अँड दिस एरिया इज A3. सो 3 एरिया घ्यायचे आणि ॲडिशन करायचं. आधीचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं तेव्हा 2 एरियाची सबट्रॅक्शन होती, कारण ते ओव्हरलॅप होत होतं आणि मधला जो बाउंडेड एरिया होता तो आपल्याला काढायचा होता. आता इथे एक्सटेन्शन म्हणजे हा एरिया एंड झाला की पुढचा एरिया स्टार्ट होतो, हा एरिया एंड झाला की पुढचा, त्यामुळे ह्या सगळ्यांची ॲडिशन करावी लागणार. म्हणून डायग्राम काढली की लक्षात येतं की आपल्याला रिक्वायर्ड जो एरिया सांगितलाय तो एक्झॅक्टली काय आहे. कधी कधी सबट्रॅक्शन ॲडिशन काही लागत नाही, डायरेक्ट समोर दिसतं त्या तो एक्झॅक्टली तोच एरिया त्याचं इंटिग्रेशन केलं की होतं. जे आपण सुरुवातीला सिंपल एक्झाम्पल सॉल्व्ह केली ते सिंगल व्हेरिएबल सिंगल फंक्शन्स होती, त्यामुळे डायरेक्ट त्याचं इंटिग्रेशन घेतलं की आलं. याचा अर्थ तो जो कर्व आहे आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस त्याचा डायरेक्ट एरिया कॅल्क्युलेट करायचा, असा तो कन्सेप्ट होता. आता इथे हे या 3 यांची ॲडिशन लागणार आहे. आता इथे लिमिट्स काढायची गरज नाही, कारण लिमिट्स आपल्याला समोर दिसत आहेत, डायग्राम मध्ये पण दिसत आहेत. 0 ला स्टार्ट होतो एक्स
आणि 2π ला एंड होत आहे, बिकॉज x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू 2π ह्या दोन लाईन आहेत. x इज इक्वल टू 2π लाईन आहे आणि y ऍक्सिस म्हणजे x इज इक्वल टू 0 लाईन. यांनी बाउंड झालेला मधला कॉस वेव्हचा सगळा भाग हा येणार आहे का? नाही, कारण हा कॉस वेव्हचा भाग नाही. कॉस वेव्ह कुठून सुरू होते? विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस घेतो. त्यामुळे एक्स ऍक्सिस आणि कॉस वेव्ह ह्यांनी बाउंड झालेला एरिया फक्त येणार. त्यामुळे इथला एरिया नाही, हा नाही येणार, हा एरिया नाही येणार, हे लक्षात घ्यायचं. बाउंड पाहिजे तो एक्स ऍक्सिस, अनबाउंडेड एरिया नाही घ्यायचा आहे आपल्याला. सो आता आपण कॅल्क्युलेशन करूया. सो y इज इक्वल टू कॉस एक्स अँड दिलेले y इज इक्वल टू कॉस एक्स अँड लाइन्स x is equal to 0 and x is equal to 2π. Therefore, limits काय असणार आहे? upper limits काय असणार आहे? 0 to 2π. lower limit 0 and upper limits 2π असं असणार आहे. आणि फंक्शन y काही सिम्प्लिफाय करायला लागणार आहे कारण स्टँडर्ड फंक्शन आहे y is equal to cos x. त्यामुळे जो रिक्वायर्ड एरिया आहे तो आपल्याला कसा मिळणार आहे? तर y is equal to cos x हे फंक्शन घेतल्यावर मिळणार आहे. आता लिमिट्स कशी घ्यायची ती बघूया. एरिया इज इक्वल टू y is equal to y dx असा तो एरिया आपल्याला खरं तर y is equal to 0 to 2π dx असं यायला पाहिजे होतं, पण तो तसं नाही येता. हे 3 मध्ये ब्रेक झाल्यामुळे एरिया रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू a1 प्लस a2 प्लस a3. देअरफॉर a इज इक्वल टू, आता a1 साठी फंक्शन तेच राहणार आहे, कॉस वेव्हच आहे ना, त्यामुळे y म्हणजे cos x dx. त्याची लिमिट्स काय होणार आहे? 0 ने स्टार्ट होणार आहे आणि इथे ब्रेक होतोय. कुठे ब्रेक होतोय? π/2 ला ब्रेक होतोय, कारण तिथे फर्स्ट क्वाड्रंट मधनं इथे जाणार आहे तो एरिया. त्यामुळे π/2 फर्स्ट आपल्याला π/2 पर्यंतचा एरिया कॅल्क्युलेट करायला लागेल. प्लस इंटिग्रेशन π/2 पासून स्टार्ट केला तर हे 3π/2 पर्यंत कॅल्क्युलेट करायला लागेल. y सेमच फंक्शन cos x प्लस इंटिग्रेशन 3π/2 पासून स्टार्ट केलं की 2π पर्यंत जायला लागेल cos x dx लिहा सगळीकडे. सो असे ते 3 एरियाज आहेत, ते 3 एरिया कॅल्क्युलेट करायचं. आता डिफरंट आपण a1 a2 a3 घेऊन सेपरेटली कॅल्क्युलेट करूया आणि या इक्वेशन मध्ये आणून ठेवूया किंवा इक्वेशन 1 असं आपण म्हणूया. आता a1 आपण कॅल्क्युलेट करूया. a1 इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू π/2 cos x dx. एकदम सिंपल आहे. cos x चे इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला. cos x चे इंटिग्रेशन काय आहे? प्लस sin x आहे. sin x अँड लिमिट्स घालायची त्याची 0 टू π/2. म्हणजे आता एकदा π/2 घालायचं, एकदा 0 घालायचं. सिंपल आहे. एक दोन चार अजून एक्झाम्पल सॉल्व्ह केलीत की तुम्हालाही पटापट लक्षात येईल की डायग्राम काढली की कुठला एरिया आहे, रिक्वायर्ड एरिया कुठला आहे, काय ॲडिशन करायची, काय सबट्रॅक्शन करायचे, त्याप्रमाणे लिमिट्स घालायचे आणि इंटिग्रेशन्स काढायचे. सो a1 इज इक्वल टू sin π/2 मायनस sin 0. आता sin π/2 माहिती आहे आपल्याला 1 मायनस 0 किती आलं ते 1 स्क्वेअर युनिट. असं ते युनिट आपण सगळ्यात लास्टला लिहूया. सो a1 ची व्हॅल्यू किती आली आहे? 1 स्क्वेअर युनिट इतकी व्हॅल्यू आली. तसं आता आपण a2 फाइंड आउट करूया. a2 इज इक्वल टू फंक्शन सेम आहे, y इज इक्वल टू cos x dx. आता लिमिट्स काय आहेत? a2 ह्या एरियासाठी π/2 ने स्टार्ट होत आहे आणि 3 x चीच लिमिट घ्यायची. π/2 ने स्टार्ट होत आहे, 3π/2 एंड होत आहे. सो π/2 टू 3π/2. कॉस किंवा साइन वेव्ह की अशा टाइपचे जेव्हा फंक्शन्स येतात तेव्हा डायरेक्ट आपण हे करत नाही अशा पद्धतीने. सो π/2 टू 3π/2 cos dx मीन्स किती आलं ते? लिमिट इंटिग्रेशन आलं sin x, लिमिट्स आली π/2 टू 3π/2 which is equal to sin 3π/2 minus sin π/2. आता sin 3π/2 तर साइन वेव्ह आठवा, जशी कॉस वेव्ह आहे तशाच टाइपची साइन वेव्ह. फक्त काय होतं, साइन वेव्ह 0 पासून स्टार्ट होते आणि अशी असते ती 0 इथे जाते, π/2 ला 1 होते, π ला 0 होते आणि अशा पद्धतीने ती साइन वेव्ह. त्याच्यात जाऊन जर बघितलं तर sin 3π/2 ची व्हॅल्यू आहे -1, कारण ती 0 ला स्टार्ट होते, π/2 ला 1 होते, π ला इथे परत 0 होते आणि इथे अशा पद्धतीने खाली येते 3π/2 ला -1 होते आणि अशी ती जाते.
चेक करा ती sin 3π/2 ची व्हॅल्यू किती आहे ती -1 हे आलं खरं -2 आन्सर आलं, पण आपण ते मायनस मध्ये लिहित नाही बिकॉज इट इज एरिया, कारण ते इथल्या क्वाड्रंट मध्ये म्हणून ते -2 वगैरे आलं. ठीक आहे, मॉड ऑफ -2 आपण घेणार, म्हणजेच किती आलं ते +2. सो A2 ची व्हॅल्यू आली +2. आता A3 ची व्हॅल्यू A3 is equal to integration 3π/2 to 2π cos x dx is equal to sin x 3π/2 to π/2. Sorry, 2π limits 3π/2 to 2π. कारण आता हा उरलेला एरिया आहे ना, छोटा एरिया, या sin 2π मायनस sin 3π/2. आता sin 2π sin nπ काय असतात, सगळे 0 असतात, त्यामुळे याची व्हॅल्यू 0 झाली आणि याची व्हॅल्यू झाली -1 +1 सो +1. सो एकूण एरिया आपल्याला आता मिळाला, कारण तिन्ही रिजनचा एरिया आपण फाइंड आउट केला. सो फायनली द्यायचं देअरफॉर रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू A is equal to 1 + 2 + 1 which is equal to 4 square units. त्यामुळे रिक्वायर्ड एरिया y is equal to cos x चा आपल्याला किती मिळाला 4 स्क्वेअर युनिट्स इतका तो मिळाला. सो ह्या मेथडने, ह्या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकता.